नमस्कार, मी देवयानी गायकवाड SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहुयात आजच्या टॉप 9 न्यूज। कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा दिमाखात साजरा झाला। छत्रपतींची राजधानी असलेल्या करवीर नगरीत पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात मावळतीच्या सूर्यकिरणांच्या साक्षीने दिमाखात साजरा झाला। कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला यावर्षी महाराष्ट्र शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून हा उत्सव जागतिक स्तरापर्यंत नेण्याचा मानस ठेवून 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। छत्रपतींची राजधानी असलेल्या करवीर नगरीत पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात मावळतीच्या सुवर्ण किरणांच्या साक्षीने दिमाखात साजरा झाला। कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला यावर्षी महाराष्ट्र शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून हा उत्सव जागतिक स्तरापर्यंत नेण्याचा मानस ठेवून 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव यावर्षी भव्य स्वरूपात अभूतपूर्व उत्साहात साजरा झाला। 24 ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या दसरा सोहळ्यामध्ये श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन झाले। यानंतर छत्रपतींच्या कुटुंबातील युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती, श्रीमंत यशराज राजे छत्रपती यांनी सोने लुटताच करवीर वासियांनी अपूर्व उत्साहात सोने लुटले। तत्पूर्वी करवीर निवासिनी अंबाबाई, जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु महाराज यांच्या पालख्यांचे लवाजम्यासह आगमन झाले। यानंतर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व कुटुंबातील सदस्यांचे परंपरागत पद्धतीने ऐतिहासिक मेबॅक मोटरातून दसरा चौकात आगमन झाले। यावेळी पोलीस विभागाच्या बँड पथकाने करवीर संस्थानचे गीत वाजवून त्यांचे स्वागत केले। दसरा महोत्सव समितीच्या वतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले। पारंपरिक पद्धतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधिवत पूजा केल्यानंतर देवीची आरती करण्यात आली। यानंतर श्रीमंत शाहू महाराज यांनी सोने लुटल्यानंतर बंदुकीच्या फेऱ्या झडताच उपस्थित नागरिकांनी उत्साहात सोने लुटले। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील सदस्यांना नागरिकांनी सोने व दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या। या सोहळ्यास पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पद्मश्री प्रतापसिंह जाधव, माजी राज्यपाल डॉक्टर DY पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर DT शिर्के, संजय पाटील, योगेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, दसरा महोत्सव समितीचे ऋतुराज इंगळे, विक्रमसिंह यादव, दिग्विजयराजे भोसले, बाबा चव्हाण, माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, राजेंद्र चव्हाण, प्रसन्न मोहिते आदीसह विविध विभागाचे मान्यवर, जहागीरदार, सरदार, सरकार घराण्यातील मान्यवर पदाधिकारी, पोलीस व विविध विभागाचे अधिकारी आणि निमंत्रित उपस्थित होते। भव्य मिरवणुकीने वेधून घेतलेले लक्ष, सजवलेले हत्ती, उंट, मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, शिवकालीन युद्धकालीची व मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, धनगरी ढोल, महिलांचे लेझिम, रणमर्द मावळ्यांचे पथक, इतिहासाच्या स्मृती जागवणारे पोवाडे, पारंपरिक पद्धतीने निघालेल्या देवीच्या पालख्या अशा शाही लवाजम्यात निघालेल्या मिरवणुकीने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। मिरवणुकीत तालमींचे कुस्तीगीर, खेळाडू सहभागी झाले होते, तर रस्त्याच्या दुतर्फी NCC व स्काउट गाईडच्या विद्यार्थिनी उभ्या होत्या। या मिरवणुकीचे नियोजन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा नियोजन समिती सदस्य उदय गायकवाड, प्रमोद पाटील, प्राचार्य महादेव नरके, आदित्य बेडेकर, अजय दळवी, ऋषिकेश केसरकर, सुखदेव गिरी, वासिम सरकवास, आनंद काळे, जयदीप मोरे यांच्यासह अन्य सदस्यांनी केले। नागरिकांना शाही दसरा महोत्सव सोहळा पाहता यावा यासाठी दसरा चौकात LED स्क्रीन लावण्यात आल्या होत्या। श्रुती सडोलीकर काटकर यांना करवीर तारा 2023 पुरस्कार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला।
माझ्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत गुरु परंपरेकडून घेतलेल्या संगीताचा वारसा यापुढे कोल्हापूरच्या मातीतील संगीत प्रेमींकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असून जेव्हा केव्हा मदत लागेल तेव्हा मी या कामासाठी येईन, असे प्रतिपादन कोल्हापूरच्या पहिल्या करवीर तारा पुरस्कार प्राप्त श्रुती सडोलीकर काटकर यांनी केले. माझ्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत गुरु परंपरेकडून घेतलेल्या संगीताचा वारसा यापुढे कोल्हापूरच्या मातीतील संगीत प्रेमींकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असून जेव्हा केव्हा मदत लागेल तेव्हा मी या कामासाठी येईन, असे प्रतिपादन कोल्हापूरच्या पहिल्या करवीर तारा पुरस्कार प्राप्त श्रुती सडोलीकर काटकर यांनी केले. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी एवढे बोलून हा पुरस्कार मातापिता व गुरुजनांना सन्मान देत त्यांनी अर्पण केला. शाही दसरा कोल्हापूरचा या निमित्ताने प्रशासनाने यावर्षीपासून कोल्हापूर नगरीत जन्मलेल्या व देशविदेशात स्तरावरील नाव गाजवलेल्या महिलेला करवीर तारा पुरस्कार देण्याचे सुरू केले आहे आणि पहिलाच पुरस्कार शास्त्रीय संगीतात उच्च स्तरावरील प्रावीण्य मिळालेल्या महान अशा श्रुती सडोलीकर यांना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. केशवराव भोसले नाट्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, ज्येष्ठ चित्रकार विजयमाला मेस्त्री, देवल क्लबचे अध्यक्ष व्ही.टी. पाटील, गुरुदास फाउंडेशनचे संस्थापक राजप्रसाद धर्माधिकारी, कॅप्टन महाडकर, देवल क्लबचे संचालक श्रीकांत दिग्रजकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रुती सडोलीकर यांनी आपल्या संगीत क्षेत्राची पायाभरणी कोल्हापुरातच झाल्याचे सांगितले. वडिलांनी जयपूर अंत्रोली घरातील संगीत क्षेत्राचा वारसा पुढे नेत मला या शास्त्रीय संगीताचं शिक्षण दिलं. संगीताचा अभ्यास शारीरिक, मानसिक व बौद्धिक स्तरावरच करावा लागतो, असेही त्या म्हणाल्या. कोल्हापुरात नाट्य दिग्दर्शनाचे धडे मिळाले तर मुंबईत वडिलांकडे येणाऱ्या आग्रा, पटियाला, ग्वाल्हेर तसेच मराठी क्षेत्रातील गायक, शास्त्रीय संगीत प्रेमी यांना वडील शास्त्रीय संगीताचे धडे देत असताना माझा या क्षेत्रात पाया भक्कम झाला असल्याचे त्यांनी सांगितले. या सन्मानाची परतफेड कशी करावी यावर त्या बोलताना म्हणाल्या की मी भविष्यात तुम्हाला जेव्हा मला हक्काने बोलावाल त्यावेळी मी या शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी येईन. श्रीमंत शाहू महाराज यांनी पहिल्या करवीर तारा पुरस्काराची निवड योग्यच असल्याचे यावेळी सांगितले. त्या काळी शाहू महाराजांनी या कलेला प्रोत्साहन देत जयपूर घराण्यातील शास्त्रीय संगीत तज्ञ कोल्हापुरात आणले आणि या कलेला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन दिले, असे ते म्हणाले. महाराष्ट्र शासनाने शाही दसरा राज्यस्तरावरचा महोत्सव घोषित केल्याने आता या संगीत व नाटक क्षेत्रालाही असेच प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी यावेळी आवाहन केले. ते म्हणाले, संगीत क्षेत्र जातपात पाहत नाहीत, सर्वांना सोबत घेऊन जाणारी कला म्हणजे संगीत क्षेत्र आहे. करवीर तारा पुरस्कारामध्ये आता येथील महिलांना अधिक प्रोत्साहन मिळेल. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी करवीर तारा पुरस्कार कशा पद्धतीने निवडला जातो याबद्दल सांगून पहिल्या पुरस्कार विजेत्या श्रुती सडोलीकर काटकर यांनी संगीत क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. करवीर तारा हा पुरस्कार कोल्हापूरच्या महाराणी ताराराणी यांच्या नावावरूनच घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या पुरस्काराचे महत्त्व अधिक प्रमाणात वाढत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकमध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शाहू महाराजांच्या काळात संगीत क्षेत्राला कोल्हापूरमध्ये मोठी भरारी मिळाल्याचे सांगितले. त्यावेळच्या संगीत क्षेत्रातील कलाकारांपासून ते टेंभे केशवराव भोसले, बालगंधर्व यांनी कोल्हापूरचा वारसा पुढे नेत आता श्रुती सडोलीकर काटकर मॅडम या क्षेत्रातील वारसा पुढे नेत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. करवीर तारा पुरस्काराबद्दलची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली आणि यापुढे अशाच पद्धतीने दरवर्षी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातून करवीर तारांची निवड केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर करवीर तारा 2023 प्राप्त श्रुती सडोलीकर यांच्या विषयाची चित्रफीत दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव नरके यांनी केले तर आभार उदय गायकवाड यांनी मानले. कोल्हापूर शहरात भटक्या कुत्र्यांनी कहर केला असून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 100 नागरिक जखमी झाले आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांनी उपचारासाठी CPR रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली आहे. कुत्रा चावल्याच्या घटना शहरात अनेक ठिकाणी घडत आहेत. महापालिकेने या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. कोल्हापूर शहरात भटक्या कुत्र्यांनी कहर केला असून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 100 नागरिक जखमी झाले आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांनी उपचारासाठी CPR रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली आहे. कुत्रा चावल्याच्या घटना शहरात अनेक ठिकाणी घडत आहेत. महानगरपालिकेने या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा
अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांचे उपक्रम राबविणार असल्याचे उद्गार सरस्वती शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक डॉक्टर व्ही.बी. सरावणे यांनी केले. ते राधानगरी येथील जागृती हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना अपघाती विमा मोफत पॉलिसी वितरणावेळी बोलत होते. प्रमुख उपस्थिती लोकनियुक्त सरपंच सविता भाटळे व सेक्रेटरी डॉक्टर रणजित सरावणे यांची होती. सर्व विद्यार्थ्यांचा उतरता मोफत अपघाती विमा, सर्व विद्यार्थ्यांना विविध योजनांचे उपक्रम राबवणार असे उद्गार सरस्वती शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक डॉक्टर व्ही.टी. सरावणे यांनी केले. ते राधानगरी येथील जागृती हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना अपघाती विमा मोफत पॉलिसी वितरणावेळी बोलत होते. प्रमुख उपस्थित लोकनियुक्त सरपंच सविता भाटळे, सेक्रेटरी डॉक्टर रणजित सरावणे हे होते. यावेळी विद्यार्थ्यांना अपघाती विमा योजनेची माहिती सांगण्यात आली. तसेच यासारख्या अनेक योजना आहेत ज्या योजना विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरतील अशा योजना सर्व विद्यार्थ्यांसाठी राबवणार असल्याचे सरावणे यांनी सांगितले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ए.बी. फाउंडेशन संस्थापक सागर भावके, एम.एन. पाटील, विलास डवर, उत्तम पाटील, मयूर पाटील, संदीप कांबळे होते. यावेळी मुख्याध्यापक महादेव चौगले, गिरीश कळवीकट्टे, सखाराम नाटेकर, शीतल सरावणे, नीलम आदमापुरे, प्रज्ञा केरकर, पूनम पाटील, अनिल चव्हाण, दाऊद नंदरकर, निवास कांबळे, संजय कांबळे यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व सूत्रसंचालन रणजित चव्हाण यांनी केले. मानवाडपैकी भैरी धनगरवाडा येथे शॉर्ट सर्किटने ऊस जळून खाक. पन्हाळा तालुक्यातील मानवाडपैकी भैरी धनगरवाडा येथे विद्युत वाहिनीची तार तुटून झालेल्या शॉर्ट सर्किटमध्ये सुमारे 3 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. मानवाडपैकी भैरी धनगरवाडा येथील प्रकाश रंगाराम अडुळकर व दुळाप्पा रंगू अडुळकर यांच्या गट नंबर 214 या डोनेचा माळ नावाच्या रानातून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची लाईन गेली आहे. यातील एक तार तुटून पडल्यामुळे अडुळकर यांच्या 3 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला आहे. पन्हाळा तालुक्यातील मानवाडपैकी धनगरवाडा येथे विद्युत वाहिनीची तार तुटून झालेल्या शॉर्ट सर्किटमध्ये सुमारे 3 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. मानवाडपैकी भैरी धनगरवाडा येथील प्रकाश रंगराव अडुळकर व दुळाप्पा रंगू अडुळकर यांच्या गट नंबर 214 या डोनेचा माळ नावाच्या रानातून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची लाईन गेली आहे. यातील एक तार तुटून पडल्यामुळे अडुळकर यांच्या 3 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला आहे. ही घटना सोमवारी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. ऊसाला आग लागल्याचे लक्षात येता शेतकऱ्यांनी रानामध्ये धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे आजूबाजूचे ऊसाचे क्षेत्र या आगीपासून वाचले आहे. सध्या परिसरातील साखर कारखाने चालू नसल्यामुळे या जळालेल्या ऊसाचे काय करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांकडे उपस्थित झाला आहे. सदर घटनेमुळे शेतकऱ्यांची लाखो रुपयाचे नुकसान झाले असून झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम लवकरात लवकर मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सडोली खालसा येथील महिला शिबिरात संपन्न झाला नवदुर्गांचा सन्मान. सडोली खालसा तालुका करवीर येथे कनेरी मठ व संत गोरा कुंभार यांच्या संयुक्त विद्यमाने सलग 9व्या वर्षी महिला योग शिबिर सुरू आहे. शिबिराचा कालावधी 19 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर पहाटे 5 ते 6:30 असा आहे. शिबिरार्थींना योगगुरू दत्तात्रय पाटील हे मार्गदर्शन करतात. सडोली खालसा तालुका करवीर येथे कनेरी मठ व संत गोरा कुंभार यांचे संयुक्त विद्यमाने सलग 9व्या वर्षी महिला योग शिबिर सुरू आहे. शिबिराचा कालावधी 19 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर पहाटे 5 ते 6:30 असा आहे. शिबिरार्थी योगगुरू दत्तात्रय पाटील हे मार्गदर्शन करतात. संयोजक गांधी व्यसनमुक्त पुरस्कार प्राप्त अध्यापक एकनाथ कुंभार यांनी केले आहे. शिबिरात योगासने, प्राणायाम, आहारविहार या विषयावर मार्गदर्शन केले जाते. या शिबिरात निसर्ग भ्रमंती सहल पण असते. आज शिबिराच्या 5व्या दिवशी आंतरराष्ट्रीय योग सद्गुरू डॉक्टर कृष्णदेव गिरी व SP9 मराठी न्यूज चॅनलचे संपादक डॉक्टर सुरेश राठोड यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉक्टर राठोड म्हणाले, SP9 मराठी चॅनलचे डायरेक्टर सागर पाटील व योग यांच्यामध्ये खूप दृढ संबंध आहेत. देश सेवेत असताना पाटील हे स्वतःबरोबर आपल्या सोबत असणाऱ्या सहकार्यांचेही योगासनाने सुरुवात करत होते आणि आता सेवानिवृत्तीनंतर न्यूज चॅनलच्या माध्यमातून योगाचे महत्त्व पटवून देण्याचे मोठे कार्य करत आहेत. यानंतर डॉक्टर कृष्णदेव गिरी यांनी विठ्ठल उच्चार व टाळी अनेक रोगातून मुक्त करते हे प्रात्यक्षिकद्वारे पटवून दिले.
घरातील मुलामुलींनी अगर स्वतः प्रावीण्य मिळवलेल्या योग साधक महिलांचा सत्कार सावित्री उद्योग समूह हसूर विश्वस्त सावित्री बळवंत कुंभार व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला। पाहुण्यांचा परिचय प्राचार्य पवनकुमार पाटील यांनी करून दिला। स्वागत सुरेश कुंभार यांनी केले तर आभार कुमारी अक्षता चव्हाण यांनी मानले। ऊस दर आंदोलनाचा भडका कोल्हापुरातील निमशिरगाव येथे ट्रॅक्टर पेटवला। चिपरी तालुका शिरोळ येथील घोडावत जॅगरी कारखान्याने ऊसाची पहिली उचल जाहीर न करताच ऊसतोड सुरू केली होती। काल मंगळवारी रात्री निमशिरगाव येथून ऊसाची वाहतूक सुरू असताना संतप्त कार्यकर्त्यांनी ऊसाचा ट्रॅक्टर पेटवून दिला। चिपरी तालुका शिरोळ येथील घोडावत जॅगरी कारखान्याने ऊसाची पहिली उचल जाहीर न करताच ऊसतोड सुरू केली होती। काल मंगळवारी रात्री निमशिरगाव येथून ऊसाची वाहतूक सुरू असताना संतप्त कार्यकर्त्यांनी ऊसाचा ट्रक पेटवून दिला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 400 रुपयाच्या दुसऱ्या हप्त्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। गेल्या 7 दिवसापासून राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा सुरू आहे। तसेच 400 रुपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत असा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता। चिपरी येथील घोडावत जॅगरी कारखान्याने ऊसाची पहिली उचल जाहीर न करताच ऊसतोड सुरू केली होती। यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी ऊसाचा ट्रक पेटवून दिला। रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते। ऊस दर आंदोलनाची ठिणगी पडल्याने कारखाने लवकर सुरू होतील अशी चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत। ऊस परिषदेतही कोणता निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। हिल रायडर्स यांच्याकडून मंगळवार 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा कमानीस तांब्याच्या कलशाचे तोरण बांधण्यात आले। यावेळी वृद्धाश्रमातील आजी आजोबा यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। यावेळी जिल्हा अधिकारी राहुल रेखावार यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती। हिल रायडर्स यांच्याकडून मंगळवार 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा कमानीस तांब्यांच्या कलशाचे तोरण बांधण्यात आले। यावेळी वृद्धाश्रमातील आजी आजोबा यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित असणाऱ्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना रणरागिणी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, गणी आजरेकर, सुप्रिया दळवी, संमती मिरजे, स्नेहल घाटगे, उदय गायकवाड, चंदन मिरजकर, विनोद कंबोज, प्रमोद पाटील, ऋषिकेश केसरकर, जगदीश मोरे, आनंद काळे व हिल रायडर्स परिवारातील सदस्य उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी उपस्थितांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले की हिल रायडर्स यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध संस्था संघटनांचा सन्मान करण्यात येऊन त्यांना प्रोत्साहन दिले जाते। ही बाब दखल घेण्यासारखी आहे। सामाजिक कार्य आपल्या हातून असेच होत राहो अशा सदिच्छा यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बनसोडे यांनी यावेळी केले। राधानगरी येथे दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून शेतकरी राजा ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन आपली बैलगाडी बाजारपेठेतून पळवण्यात व्यस्त असतो। तसेच राधानगरी शहरातील तरुण वर्ग घोडागाडी पळवण्यामध्ये उत्साहित असतो अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळतं। सायंकाळी 4 वाजल्यानंतर राधानगरी ज्योतिबा लिंगोबा अंबाबाई हत्ती महाल येथील महादेव या देवदेवतांच्या पालख्या आल्यानंतर त्या पालख्या वाजत गाजत तुळजाभवानी या ठिकाणी असणाऱ्या झाडाला आपट्याची झाडाच्या फांद्या बांधून त्याचे पूजन गावचे पोलीस पाटील पांडुरंग पाटील बनाचीवाडी यांच्या हस्ते त्याचे पूजन करून त्या झाडास तलवार मारून त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने त्या आपट्याची पाने सोनं म्हणून घेऊन जाऊन प्रत्येकाला दिली जातात। तसेच या ग्रामदेवतेच्या पालख्या राधानगरी शहरामधून वाजत गाजत आपापल्या मंदिरामध्ये जात असताना महिला वर्ग व त्या पालखीला ओवाळणी करून पाणी घालत होते व आपट्याची पानं सोनं म्हणून देवदेवतांना वाहत होती। तसेच राधानगरी येथील शाहू तरुण मंडळाच्या वतीने तुळजाभवानी मंदिराच्या शेजारी 10 तोंडी रावण फटाका भरून बनवला जातो। त्याची बोली करण्यात येते। त्यानंतर बोली झाल्यानंतर जो बोली घेईल तो त्या 10 तोंडी रावणाचा वध सुनील बाबूराव पवार मुंबई याने बाणरूपी मारून वध केले।
ही परंपरा गेली 40 वर्षे झाली असून ही परंपरा कायम ठेवण्यासाठी शाहू तरुण मंडळाचे कार्यकर्ते प्रयत्न करत असतात। या कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्त चौक ठेवण्यात राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वरा ओमासे यांनी प्रयत्न केले असल्याचे राधानगरीचे पोलीस पाटील अनिल संगपाळ यांनी सांगितले। आजच्या टॉप 9 न्यूज इथेच संपल्या। पुन्हा भेटूयात नवीन टॉप 9 न्यूज सह। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी, योर टाइम योर न्यूज। धन्यवाद।